सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. जय आज भीम, आपलं जय भीम. आज आपलं जे सत्र आहे ते कपिल त्याचं सूत्रसंचालन करतायत. तर कपिल, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू विवेक दादा. तर सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. कमलवीर सरांना आणि बाकीचे जितके पण श्रोतागण, उपासक उपासिका इथे जमलेले आहेत, सर्वांना मैत्रीपूर्ण नमो बुद्धाय, जय भीम. जय भीम. तर जसं की आपल्याला माहित आहे की कालच्या म्हणजे या अगोदरच्या सत्रामध्ये आपल्याला कमलवीरांनी सम्यक कर्मांत, ज्याला आपण पालीमध्ये सम्मा कम्मंतो असं बोलू शकतो, जे आर्य अष्टांगिक मार्गामधलं आय थिंक तिसरा का चौथा टप्पा आहे. तिसरी कोणता? का सम्मा कम्मंतो. सम्यक म्हणतो तिसरा आहे. हा, चौथा तिसरा चौथा चौथा. चौथा सॉरी, तिसरा सम्मा वाचा आहे. बरोबर, सॉरी. तर आपल्याला कमलवीरांनी गाईड केलं होतं. तर आजच्या सत्रामध्ये कल्याण मित्र परिवाराच्या वतीने आजच्या धम्म प्रवचनासाठी उपस्थित सर्व धम्म मित्रांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या कमलवीर यांच्या मार्गदर्शनातून धम्म ऐकण्याची मंगल संधी आपल्याला भेटली आहे. धम्म केवळ ऐकण्यासाठी नाही, तो समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि आचरणात आणण्यासाठी आहे, जे सगळ्यात आवश्यक आहे आज आपण जे उपासक आहोत. म्हणून काही क्षण स्वतःकडे वळूया, मन शांत करूया आणि पूर्ण सजगतेने धम्म ऐकूया. स्मृतिमान राहू, धम्म ऐकूया, त्याचं श्रवण करूया. जसं की भगवान बुद्ध महामंगल सूक्त मध्ये सांगतात, कालेन धम्म श्रवणं एतन मंगल बुद्धम. त्याचंच आज आपलं हे सेशन त्याचाच एक भाग आहे. आता कमलवीर यांना आजच्या धम्मदेशनासाठी विनम्र आमंत्रित करतो. ओव्हर टू यू कमलवीर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय भीम, नमो बुद्धाय. विवेक शाक्य आणि कल्याण मित्र मंडळी, कम्युनिटी, संघ, जे काय असेल ते सर्वांचं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. स्वागत झालेलंच आहे आणि आपल्या समोर बोलायला मला खूप आनंद वाटतो. कारण जिथं सिन्सिअरली ऐकणारे लोक असतात, काय म्हणू आपण त्याला, म्हणजे इंटरेस्ट घेऊन सिन्सिअरली, प्रामाणिकपणे, खरोखर, असं उगीच आपलं आहे कार्यक्रम चला असं नाही, आहे काहीतरी मीटिंग बोलावलं म्हणून चला, वेळ आहे चला आता काय दुसरं काम नाही म्हणून जाऊ, असं नाही. जे लोक सिन्सिअरली ऐकतात त्यांच्याशी धम्म बोलायला, त्यांच्याशी धम्म चर्चा करायला खूप आनंद वाटतो आणि ऊर्जा मिळते, शक्ती मिळते. तर आपण थेट अशोक बंद करा. थेट विषयाला हात घालू आपण. सम्मा आजीवो पालीमध्ये, आणि आपण त्याला सम्यक उपजीविका टाकले. सम्मा आजीवो म्हणजे सम्यक उपजीविका नाही, फक्त उपजीविका हा आजीविकेचा एक भाग आहे. उपजीविका म्हणजे जगण्यासाठी आपल्याला जी साधनं उपलब्ध पाहिजे जगण्यासाठी, ती साधनं उपलब्ध पाहिजे जगण्यासाठी. अन्न, वस्त्र, निवारा, औषध पाणी आणि आधुनिक साधनं जे काही असतील ते, ही सगळी साधनं जगण्यासाठी किंवा जीवनयापन करण्यासाठी जे धन आपल्याला लागतं, जे काहीतरी कमवावं लागतं, तर तो कमावणाऱ्यासाठी ती उपजीविकेची हे आहे. उपजीविका हा शब्द आहे. उपजीविका म्हणजे कामधंदा किंवा उद्योगधंदा, व्यापार असेल, उद्यम असेल, काही पण जे ज्याच्यातून तुम्हाला
रिटर्नमध्ये धन मिळतं. तर तो उपजीविकेचा मुद्दा आहे. तर आता समजा विद्यार्थी असतील, तर विद्यार्थ्यांची काय उपजीविका आहे? तर विद्यार्थी तो पालकांवर अवलंबून असतो. त्यात त्याची उपजीविका ही पालकाची उपजीविका आहे ती याची नाही, मुलाची नाही, मुलीची नाही. किंवा एखादी घर काम करणारी बाई असते, ती घर चालवते, तिचं उपजीविकेचं साधन स्वतंत्र नाही. ती पतीवर अवलंबून असू शकते, मुलावर अवलंबून असू शकते, किंवा काही महिला ज्या आहेत त्या स्वतः काम करतात. मग ती त्यांचे उपजीविकेचं एक साधन आहे की ती स्वावलंबी आहेत त्या बाबतीत, काही बाबतीत असं म्हणतात. उपजीविका म्हणजे जगण्यासाठी आपण जे साधन वापरतो, त्या साधनाला त्याच्यावर आपली उपजीविका चालते, म्हणजे जगणं चालतं. पण आपण उपजीविकेसाठी किती वेळ देतो? जे काम करतात त्यांना उपजीविकेसाठी किती वेळ द्यावा लागतो? 6 तास, 7 तास, 8 तास, जे काय असेल त्यांचे ऑफिस आवर्स किंवा बिझनेस आवर्स जे आपण आहेत, ते तेवढे त्या याच्यासाठी द्यावे लागतात असं आपण गृहीत धरू. मग 8 तास जर सोडले तर 16 तास काय करतो आपण? उरलेले 16 तास काय करतो? जो माणूस उपजीविकेसाठी 8 तास देतो, तो उरलेले 16 तास, 24 तास, 24 तासातले 16 तास काय करतो? तर 16 आणि 8, 24 जे आहेत ना, ह्या संपूर्ण याला त्याची एक 24 तासाची जीवनशैली असते वेगळी. त्यातले 8 तास तो उपजीविकेला देतो आणि उरलेले 16 तास जो आहे, आपण फक्त 24 तासाचाच हे केला, एक विचार करतोय. तर 16 तासामध्ये तो काय करतो? तर तो जे काही करतो ते सकाळी उठून आपण आपलं नेहमीचं काम, आता समजा काहींना सकाळी उठून बैठक मारण्याची सवय आहे, किंवा म्हणजे याच्यासाठी ध्यानासाठी, किंवा काही लोक व्यायाम करतात सकाळी उठून, किंवा काही लोक उठून सरळ आपलं दंतमंजन वगैरे हे सगळं त्यांची सकाळचा प्रातःविधी उरकला की मग पेपर हातात घेऊन बसतात, किंवा सरळ टी व्ही पुढे बसतात, किंवा काही वाचन करतात, किंवा काही नाही, काही लोक सकाळी वॉकला जातात. नंतर मग पुढे जे काही आहे त्यांची, जे काही समजा आता कामाला जायचंय, तर मग आधी त्यांची तयारी चालते तास दीड तास. ते झाल्यावर मग परत त्यांची उपजीविका सुरू होते. मग त्याच्यासाठी ते 10ला ऑफिसमध्ये पोहोचतील समजा, 5 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत जे काय असेल ते. आणि मधला प्रवास, परत रिटर्न प्रवास, घरी येणार, जे काय असेल चहा पाणी, रेस्ट, अमकं धमकं धमकं, काही भेटीगाठी असतील, परत काय टी व्ही पाहणं असेल किंवा काय असेल ते. चांगले वाईट उद्योग सगळे त्याच्यामध्ये चाललेले असतात. असे 24 तास जातात. आता आजीविका म्हणजे 24 तासाची आजीविका जी आहे, म्हणजे ही, याला लाईफस्टाईल म्हणू आपण. बाबासाहेबांनी याला लाईफस्टाईल शब्द वापरला, जीवनशैली, जीवन जगण्याची शैली. मग 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, महिन्याचे 30-31 दिवस काय असतील ते, वर्षाचे 365 दिवस, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, माझं 71 वर्ष. म्हणजे मी 71 वर्ष मी माझी जीवनशैली कशी चालत आलेली आहे, काय काय केलेलं आहे, त्या सगळ्याचा माझ्या जीवनावर परिणाम होणार आहे. सम्यक आजीविका म्हणजे हा 5वं अंग आहे, अष्टांग मार्गाचं 5वं अंग आहे.
सम्यक आजीविका म्हणजे आपली जीवनशैली अशी असली पाहिजे अष्टांग मार्गानुसार की त्याच्यामध्ये आपली दृष्टी काम करते, आपली जीवनाबद्दलची समज काय आहे, आपली धम्माबद्दलची समज काय आहे, आपण त्याला आपल्या जीवनाचा भाग बनवलाय का अष्टांग मार्गाला, किंवा अष्टांग मार्ग आपल्या जीवनाची गरज बनली का, आपल्याला मुक्तीची दुःखमुक्तीचा ते ध्येय, निब्बाणाचं ध्येय, समाधीचं ध्येय आपण बनवलेलं आहे का अष्टांग मार्गानुसार. मग त्यानुसार आपली जी जीवनशैली बनते ती सम्यक आजीविका बनते. म्हणजे आपल्या 24 तासातला खरं म्हणजे एकही मिनिट आपण व्यर्थ दौडत नाही, इव्हन कामावर असताना सुद्धा. म्हणजे समजा सतीची जागृतीची प्रॅक्टिस असेल, आपण भानावर असू, स्वतःशी कनेक्टेड असू, म्हणजे जीवनाशी कनेक्टेड असू, कायाशी कनेक्टेड असू, कायाशी कनेक्टेड आहोत म्हणजे समजा सम्यक कर्मांताशी शिलाचरणाशी कनेक्टेड असू, वाणीशी सम्यक वाणीशी कनेक्टेड आहोत म्हणजे आपण वाचेची 4 शील पाळत असू, कायाचे 3 शील पाळत असू, आपण समाधीनुसार आपण आपला एक संकल्प बनवलेला आहे, का मी असं असं जीवन जगणार आहे, असं असं माझी जीवनाची घडी मी बसवणार आहे, असा संकल्प केलेला असेल, तशी दृष्टी असेल, समज असेल, तर मग ती जीवनाची घडी, जीवन जगण्याची पद्धत, आजीविका तो त्या अनुकूल करतो, सम्यक करतो, सुसंगत, त्याच्याशी सुसंगत करतो जे ठरवलेलं आहे करायचं ते. कारण मला माझ्या जीवनाला काही वळण द्यायचे किंवा आकार द्यायचा, किंवा माझ्या जीवनाचा जो काही प्रश्न आहे, सायकोलॉजिकल प्रश्न, बाकीचे प्रश्न तर असतातच पण त्या सगळ्या प्रश्नांचा सायकोलॉजीवर परिणाम होतो. समजा आर्थिक काही प्रश्न असेल तर आपलं माइंड डिस्टर्ब होऊ शकतं, किंवा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर मन स्थिर शांत होऊ शकतं, किंवा आपली मित्रमंडळी जर चांगली असतील तर आपल्यावर चांगला परिणाम होतो, वाईट असतील तर वाईट परिणाम होतो. आपण समजा धम्माच्या मार्गावर असू तर आपल्यावर त्याचा चांगला परिणाम होतो, नसू अधम्माच्या मार्गावर असू तर वाईट परिणाम होतो. म्हणजे हे जे चांगलं वाईटाची समज आलेली असते त्याच्यानुसार हा समजदार सम्यक दृष्टी प्राप्त झालेला मनुष्य आपल्या जीवनाला तो योग्य वळण देतो. त्याची लाईफस्टाईल जी आहे, जी आजीविका आहे, जगण्याची पद्धत तो त्या अनुकूल करतो, त्याच्याशी सुसंगत करतो. त्याला आपण सम्यक म्हणतो, किंवा योग्य शब्द जो आहे ते योग्य म्हणजे कशाच्या योग्य, योग्य मध्ये म्हणजे अष्टांग मार्गाशी सुसंगत, त्याला योग्य म्हणतात या दृष्टीनं. नाही तर मग योग्य म्हणजे काय की मला जे काही उद्योग करायचे त्याच्याशी त्याच्याशी अनुकूल, त्याच्याशी योग्य माझी आजीविका असेल, उपजीविका असेल, ते चांगलं असेल का वाईट असेल मी विचार नाही करत. आजीविका ही प्रत्येकाची असते, उपजीविका प्रत्येकाची असते, आणि आजीविका पण ज्याची त्याची वेगवेगळी असते. पण सम्यक आजीविका म्हणजे त्याला तो विचार करून जगतोय, तो जागृतपणे जगतोय, जागृतपणे चांगलं जगण्याचा, शीलाचरण करण्याचा, किंवा स्वतःचं जीवन दुःखमुक्त करण्याचा, निब्बाणाकडे जाण्याचा, समाधीकडे जाण्याचा, किंवा बुद्धत्वाकडे जाण्याचा तो संकल्प करतोय, तर मग त्याची आजीविका ही वेगळीच असणार आहे, त्याच्या अनुकूल असणार आहे. त्याला आपण सम्यक आजीविका म्हणू शकतो. तर सम्यक आजीविकेमध्ये जर जीवनशैली आली तर जीवनशैली म्हणजे सगळं चालत त्याच्यामध्ये. कसं जगतो आपण, काय करतो, आपला वेळ कुठे जातो, दिवसाचे 24 तास कुठे जातात, आठवड्याचे 7 दिवस कुठे जातात, महिन्याचे 30-31 दिवस कुठे जातात,
वर्ष कसं जातं आणि आपण जीवन कसं घालवतो, कसं जगतो आपण, याचा संबंध आजीविकेशी आहे. आणि हा एवढा जो विचार आपण करतोय तो भानावर असल्याशिवाय करू शकत नाही, सतीमध्ये असल्याशिवाय करू शकत नाही. आपल्याला जीवनाचं भानच नाही, जगण्याचं भान नाही, तर मग आपण जे जगतो ते परिस्थितीनुसार, जे समोर येईल ते, जसं असेल तसं. आणि कधी कधी म्हणजे परिस्थितीचे आपण बळी पण ठरतो त्याच्या परिस्थितीनुसार. मग ती परिस्थिती आपली कौटुंबिक परिस्थिती असो, आपली सामाजिक परिस्थिती असो, आपण जिथं राहतो तो परिसर असो, आपण कुठे कुठे कोणाकोणामध्ये मिसळतो, आपण शिक्षण कोणतं घेतो, आपण कोणत्या संघटनेशी कनेक्टेड आहोत, आपले इंटरेस्ट काय आहेत, आपले इंटरेस्ट पॉलिटिकल आहेत का, आपले इंटरेस्ट धर्माशी संबंधित आहेत का, इतर धर्माशी संबंधित आहेत, आपले इंटरेस्ट कलेला धरून काय आहेत. इंटरेस्ट म्हणजे आता कला हा एका काही कलाकारांचं ते एक वेगळं अंग असतं, आर्टिस्ट असतील है ना, मग त्यांना काहींना नाट्य म्हणजे आता म्हणजे ते मनोरंजन म्हणून पाहणं वेगळं आणि ते एक कलाकार म्हणून जगणं ते वेगळं. असं असं आजीविकेचे ते दोन वेगळे भाग पडतात. म्हणजे एक एंटरटेनमेंट, मनोरंजन करणं वेगळं, आणि व्यावसायिक किंवा इंटरेस्ट म्हणून हौसी कलाकार जे असतात ना, तर त्यांची ती जीवनशैली असते. मग ते नाटकातले असतील किंवा संगीत क्षेत्रातले असतील, गाण्याच्या क्षेत्रातले असतील, चित्रकार असतील, स्कल्प्टर काय म्हणतो आपण त्याला, अं, मूर्तिकार असतील का, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, आय टी मधले असतील, जे काही असतील ते. तर त्याच्यात काहींना आय टीची नोकरी असते आणि काहींना आय टी हा इंटरेस्ट असतो. आता हे आजीविकेचं चाललंय, आजीविका आणि उपजीविका एकत्र चालले, ते गुंफण आहे ती. हम्म. तर अशी जी परिस्थिती असते या परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होत असतो. आणि आजीविकेला एवढं का महत्व द्यायचं, आजीविकेचं भान, जगण्याचं भान, जीवनशैलीचं भान का ठेवायचं? कारण ती परिस्थिती, ती आजीविका, ती जीवनशैली आपल्या मनावर थेट परिणाम करते. आणि आपला जर सम्यक संकल्प नसेल की आपण काही चांगलं जगण्याचा विचारच केला नसेल, तर मग आपण कसंही जगू शकतो. आपली वाणी सम्यक राहीलच याची काही गॅरंटी नाही. आपले कर्मांत आपलं शिलाचरण सम्यक राहील, योग्य राहील किंवा अनुकूल राहील याची काही गॅरंटी नाही. तर आजीविका जीवनशैली ही त्यालाच व्यवस्थित करता येते ज्याला जगण्याचं भान आहे. आणि जगणं म्हणजे या कायेशी कनेक्टेड आहे. हे जे आपलं अस्तित्व आहे, जैविक अस्तित्व, बायोलॉजिकल बॉडी माइंड, याच्याशी त्या आजीविकेचा संबंध आहे. सगळ्याची म्हणजे इतर पण अंग आहेत त्याच्यामध्ये, पण हे जीवन यापन कसं चाललंय आपलं, म्हणजे कसं आपला जो जीवन व्यवहार आहे सकाळी उठल्यापासून परत सकाळी उठेपर्यंत आपलं जीवन कसं कसं घालवतोय आपण, वेळ कसा घालवतोय, या सगळ्याचा संबंध याच्याशी आहे, या विषयाशी आहे. म्हणजे हा मोठा फार महत्वाचा विषय आहे. बुद्धांनी फार बारकाईने जीवनाचा विचार केलेला आहे. बारकाईने वाणीचा विचार केलाय, कर्मांताचा ऍक्शनचा विचार केलाय, जगतो कसा आपण त्याचा विचार केलाय, विचार कसा करतो आपण, काय ठरवतो, संकल्प, आपली समज कशी आहे, दृष्टी, आपली उपजीविका कशी आहे, आपण जे ठरवलंय त्याच्यानुसार आपण व्यायाम म्हणजे प्रयत्न करतो का, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करण्यासाठी त्यांनी आधी सतीमध्ये या म्हटलंय, भानावर या, सती संपर्जन्य म्हणून. बुद्धांचा जो शेवटचा संदेश आहे, अप्पमादेन संपादेत,
जागृतीपूर्वक प्रयत्न करा, जागृतीपूर्वक जगा, असा त्याचा अर्थ आहे. जागृतीपूर्वक जगा. आणि ज्याला ही गोष्ट लक्षात येते, तो आपली आजीविका ही सम्यक बनवतो. मग काहीही करत नाही, कसंही जगत नाही, काहीही बोलत नाही, काहीही कृती करत नाही, आणि काहीही काम करत नाही, आणि कुठेही शक्ती घालवत नाही. कारण त्याला जगण्याचं भान असतंय. मग त्याची दृष्टी जी असते ती आपोआप सम्यक बनते, अशी काय म्हणतात, ती अशी नोबल बनते. आणि इकडे तिकडे झुकत नाही, म्हणजे मध्यम मार्गावर येते ती. लाभ हानीच्या मागे नाही जात. लाभासाठी सगळं करायचं आणि स्वतःला डिस्टर्ब करायचं. हानी झाली की हानीने तर डिस्टर्ब होतो, पण लोभामुळे लाभाच्या मागे पळायचं. यशाच्या यश हे पाहिजे, पण यश हा जर वीक पॉइंट बनत असेल, यशाच्याच मागं म्हणजे सगळ्याच्यात मी सक्सेसफुल झालो पाहिजे, काहीची गरज आहे नाही काय पाहायचं नाही. मी प्रत्येक याच्यामध्ये मी सक्सेसफुल झालो पाहिजे आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ झालो पाहिजे. त्या यशाने तो हुरळून जातो, यशाच्या मागं लागतो, अपयशाने खचून जातो, स्तुतीला हपापलेला असतो, निंदेनं खचून जातो, सुखाच्या मागे लागतो, दुःखाने विचलित होतो. हे जे लाभ हानी, यश अपयश, निंदा स्तुती सुख दुःख, याला लोकधम्म म्हटलेलं आहे. लोकधम्म. महामंगल सूत्रात जे आहे ना, फुट्ठस्स लोकधम्मेहि चित्तं यस्स न कंपती असोकं विरजं खेमं एतं मंगलं उत्तमं. मंगल कशामध्ये आहे, कल्याण कशामध्ये आहे, तर हे जे लोक स्वभाव म्हटलं याला, लाभ हानी या दोन्हीमध्ये चित्त विचलित होतं. लाभाने पण माणूस शांतपणे लाभ स्वीकारत नाही. लाभाने तो उत्तेजित होतो, अति उत्तेजित होतो, किंवा लाभाचा निर्माण होतो. हानी झाली तर खचून जातो, यशाने हुरळून जातो, अपयशाने खचतो, सुखाच्या सुखाने हुरळून जातो, दुःखाने खचतो, स्तुतीनं हुरळून जातो, निंदेनं खचतो. हे जे लोक स्वभाव, हे परस्पर विरुद्ध आहेत. हे परस्पर विरुद्ध आहे. लाभ हानी, यश अपयश, निंदा स्तुती सुख दुःख, याला लोकधर्म म्हणजे स्वभाव, मनाचा चित्ताचा स्वभाव. स्वभाव या या 8 गोष्टींमुळं, म्हणजे 4 जोड्यांमुळं डिस्टर्ब होत असतो. आणि जिथं भान येतं, जिथं जीवन समजायला लागतं, तो मध्यम मार्गावर येतो. म्हणजे दोन्हींना तो लोकस्वभाव म्हणून पाहतो, तो जीवन धम्म म्हणून पाहतो. लाभ होईल किंवा नाही पण होणार, स्तुती मिळेल, नाही पण निंदा पण मिळू शकते, यश मिळेल, अपयश पण येऊ शकतं, सुख मिळेल, दुःख पण मिळू शकतं. ह्याच्यात तो दोलायमान होत नाही, म्हणून त्याचं चित्त कंप पावत नाही, असं म्हटलेलं आहे. फुट्ठस्स लोकधम्मेहि, हे 8 लोकधम्माशी संपर्क आला असता ज्याचं चित्त कंप पावत नाही, चित्तं यस्स न कंपती, ज्याचं चित्त कंप पावत नाही, ते अविचलित राहतं आणि निर्दोष राहतं. ते त्याच्यासाठी उत्तम मंगल आहे. आजीविका जर आपली व्यवस्थित नसेल, आणि आता हे सोपं नाही बरं का, म्हणजे चांगली आजीविका मिळणे एखाद्याला ही फार मोठी गोष्ट आहे. नुसती उपजीविकाच नाही, बाकीचा त्याचा जो वेळ आहे, बाकीचं त्याचं जे काही, त्याची जी जीवनशैली आहे, ती त्याच्या कुटुंबावर अवलंबून असते, संस्कारावर अवलंबून असते, त्याच्या मित्रमंडळीवर अवलंबून असते, त्याचं जॉब कशा प्रकारचा आहे त्याच्यावर अवलंबून असतं, त्याच्या नातेवाईकांवर अवलंबून असतं, तो ज्या ग्रुपच्या संपर्कात राहतो, मित्रांच्या
मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहतो, त्याच्यावर त्याचं ते अवलंबून असतं, त्याची जीवनशैली. मगाशी आपण विचार करा, ते इंटरेस्ट त्याचे, हे सगळ्या गोष्टीचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो. याचं भान ठेवून, जीवनाचं भान ठेवून त्याला आपल्या जीवनाला एक योग्य वळण देण्यासाठी जीवनशैली, लाईफस्टाईल, आजीविका सम्यक बनवावी लागते. सम्यक बनेल असा प्रयत्न करावा लागतो. हे कठीण काम आहे. सगळं काम म्हणजे सोपं नाही. हे ज्या आपल्यावर संस्कार करणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्याच्यापासून वाचणं ही सोपी गोष्ट नाही. काही ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यापासून वाचणं, स्वतःला वाचवणं ही सोपी गोष्ट नाही. आता या टेक्नॉलॉजीच्या याच्यामुळे तर इतकं काही बंबार्डिंग झालंय ज्ञानाचं, चुकीचं आणि बरोबर याचं. त्याच्यात आता AI जो आहे, तो AIचा फायदा पण होतो, पण AIचा तोटा पण होईल. है ना? काही पण सांगता येते कधी कधी, काही पण. एक साधा त्याला प्रॉम्प्ट द्यायचा आणि तो जे आपण उत्तर देतो तो आपण स्वीकारतो. म्हणजे आपल्या मनावर परिणाम पण होऊ शकतो त्याचा, आणि आपला गैरसमज पण होतो, मला सगळं कळतं आता. तर हा पुढचा धोका जो आहे, तर आपली आजीविका, जीवनशैली बिघडवणारा पण आहे. म्हणून आता तर पूर्वीपेक्षा जास्त भानावर येण्याची गरज आहे. बुद्धाच्या काळातली जीवनशैली जी होती ही थोडी सिंपल होती, साधी होती. त्यावेळेला पण मोठाले युद्धासारखे किंवा कत्तली किंवा हिंसाचार, अंधश्रद्धा ह्या त्यावेळेला पण होत्या, म्हणजे असं नाही. म्हणजे परंतु आत्ता जे आहे ना, तर माणूस आता खूप हुशार होत चाललेला आहे. त्याचा IQ वाढत चाललेला आहे. आजकाल पाहतो आपण, लहान पोरं पण फार भारी त्यांचं मोबाईल हँडल करतात, कॉम्प्युटर हे करतात, ऑपरेट करतात. याचा अर्थ लहान लहान पोरांना आजकाल त्यांचा बुद्ध्यांक वाढलेला आहे. इंटेलिजन्स कोशंट काय म्हणतात, IQ वाढलेला आहे. पण इमोशनल इंटेलिजन्स बिघडलेला आहे. EQ म्हणजे भावनिक भावनिक असंतुलन हे बिघडत चाललंय. म्हणून आपण पाहतो की प्रगत देशांमध्ये, प्रगत राष्ट्र जी आहेत जगातली, त्या प्रगत देशामध्ये सायकोलॉजिकल प्रॉब्लेम जास्त कॉम्प्लिकेटेड होत चाललेले आहेत. ते आता आपल्याकडे लागण झाली त्याची, तो भाग वेगळा. तर तिकडे आपण पाहतो वेस्टर्न कंट्रीजमध्ये त्यांच्यात 80-90% लोक सायकॅट्रिस्टला दाखवतात, आणि त्यांना चुकीचं नाही वाटत काही. त्यांना त्यांना वाटतं मला थोडासा त्रास झाला का त्याला काउन्सिलिंग, मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊ. आणि मला खूप राग येतो, की मला फार भीती वाटते, किंवा काय जे काय असेल ते, तर ते लगेच चेक करून घेतात स्वतःला. म्हणजे तेवढं विचलन आहे. आता आपल्याकडे असं मानसोपचार तज्ज्ञाला दाखवायला गेलं तर वेडा समजतील, है ना? वेड्याच्या दवाखान्यात गेला मग वेडाच येतो, गेला कामातून. त्यांच्याकडं तसं नाही. त्यांच्याकडे ते सायकोलॉजिकल प्रॉब्लेम ते ॲक्सेप्ट करतात, स्वीकारतात. ते चांगलं आहे ते. पण त्याचं जे मुख्य कारण आहे वेस्टर्न याच्यामध्ये असं काय, तर जे आज आपण उपभोगतोय, पाहतोय, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, हे त्यांच्याकडे फार आधीच सुरू झालेलं आहे. आपल्याकडे उशीर आलंय. म्हणजे आपण फार चांगले आहोत अशातला अर्थ नाही, म्हणजे 100% आपण फार गुणवान आहोत असा त्याचा अर्थ नाही. आपण दुसऱ्या अंधश्रद्धांमध्ये अडकलेलो आहोत, बुवा बाबांमध्ये अडकलेलो आहोत. आपल्याकडं अंगात येतं, त्यांच्याकडे नाही येत ते.
इकडं अंगात येतं, है ना. कोणता 33 कोटी देव कोणत्या अंगात येऊ शकतो आणि काही करू शकतो तो. आणि त्याला मानतात लोक परत भक्ती. तर हे आपण भावनाप्रधान लोक आहोत, ते बुद्धिप्रधान लोक आहेत. आणि दोन्ही प्रॉब्लेम आहेत. बुद्धी भानावर नसेल तर ती प्रॉब्लेमॅटिक आहे, आणि भावना भानावर नसतील तर त्याही प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणून दोन्हींचा मध्य म्हणजे सम्यक अवस्था आहे. म्हणून सम्यक दृष्टी, समज पण चांगली पाहिजे, संकल्प पण चांगला पाहिजे, म्हणजे इमोशन्स त्या मार्गी लागल्या पाहिजेत. त्याच्यानुसार वाणी चांगली झाली पाहिजे, सम्यक झाली पाहिजे, कर्मांतर सम्यक झालं पाहिजे. अख्खी जीवनशैली आपली ही सम्यक बनली पाहिजे. तो सम्यक आजीविकेचा मुद्दा आहे किंवा उद्देश आहे. आता आपण जगण्यासाठी जे काही मार्ग निवडतो, तर ते सुद्धा आपल्याला विचारपूर्वक निवडले पाहिजेत खरं म्हणजे. परंतु तेवढं स्वातंत्र्य आपल्याकडे नाही, तेवढे ऑप्शन्स नाहीत. म्हणजे तुम्हाला वाटेल ती आवडीची नोकरी तुम्हाला मिळेल किंवा कामधंदा मिळेल, असं नाही. 99% लोक मिळेल त्या कामाला चिकटून जातात. कुठेतरी चिकटला पाहिजे बा, पैसे मिळवतो. कुठं कारकुनी का होईना किंवा अं, काय आता समजा मेडिकल इंजिनिअरिंगचे लोक सुद्धा किंवा तुमच्या IT क्षेत्रातले लोक पण त्या क्षेत्रातलं काम नाही तर दुसरी कामं करतात. हे पण आपण पाहतो. आता तर आय टी वाल्यांवर तर AI नी ती कुऱ्हाडच कोसळली, ती फार मोठा आघात आहे सध्या, आहे का नाही. आता त्यांच्यावर थोडेसे त्यांनी स्वतःच्या जीवनाचं भान नाही ठेवलं आणि काही संतुष्टीची अवस्था नसेल, तर मग त्यांचं अवघड आहे. सगळ्यांचंच अवघड आहे, कारण AI ने सगळ्यांचीच आजीविका बिघडवली, उपजीविका बिघडवली. आणि AI ने सगळंच, आता मेडिकल फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्ड आणि IT चं फील्ड आणि इव्हन तुमचं कायद्याचं क्षेत्र आणि अगदी तुमचं साधं साधं जीवन त्यांनी साधे साधे अंग, जे नेहमीचे अंग, या सगळ्यावर त्यांनी परिणाम केलेला आहे. शैक्षणिक याच्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे. आता लोक आता काय पोरं मास्तरच्या पुढे झुकणार नाहीत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. ते नाही, ते गेलं आता ते असं काही नाही, आम्हाला AI गुरु आहे. आम्हाला तर AI गुरु आहे. आणि याच्याबरोबर स्पर्धा पण वाढणार आहे, कारण कोणी कोणाच्या ज्ञानाला किंमत देणार नाही. प्रत्येक जण हुशार जर झाला, पूर्वी कसं एखाद्याला डिग्री असल्या, खूप शिकलेला असला, खूप ज्ञान असलं, बोलका असला, असं त्याच्या वाणीतून भारी भारी शब्द आले का, अरे बापरे, फार फार ब्रिलियंट आहे, नादी नको लागायला. आता AI एवढे हुशार करील लोकांना, करतंय, की त्याच्या ज्ञानाचे ते कचरा होणार. कला क्षेत्रातले लोक सुद्धा, फोटोग्राफीवर परिणाम झाला आहे AI चा. हं, सगळेच फोटोग्राफर होत चाललेत. त्यामुळे आता विवेकचा व्यवसाय येणारच आता थोडासा याच्यात. तर सम्यक आजीविकेमध्ये येणं हे थोडंसं आज जास्त कठीण आहे. आपली लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवणं हे कठीण, तरी सुद्धा भानावर राहून सती कायेत उतरा, कायेची जाणीव ठेवा. त्याच्यासाठी आनापानसतीचा आधार घ्या, कायेत उतरा, जाणीवा, फिलिंग, वेदनांचा भान ठेवा. कारण त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन चालतं ना सुखदुःखामुळे. आणि त्याचं कारण ते चित्त असतं. आणि चित्त हे ह्याचा सगळ्या चित्तावरच परिणाम होतोय, जे आपण चर्चा केली ते सगळं.
चित्तं यस्य न कंपते, कारण ते चित्तच कंप पावतं आणि सुखदुःख त्याचा परिणाम आहे. म्हणून ते चित्तानुसती ठेवा. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, अनुसती. अनु म्हणजे विथ, सह. काया अनुसती, काय सह सती. वेदना वेदनांसह सती म्हणजे वेदनांची सती, किंवा चित्तानुसती म्हणजे इमोशन्सची सती. इमोशन्स मध्ये मुख्यतः आहे लोभद्वेष, त्याची सती, त्याचं भान, मेंदूचं भान, विचारांचं भान. धम्मानुसती, मनोधम्मानुसती. ही सती ठेवली तर मी ह्या ज्या घडामोडी आहेत जगात चाललेल्या आणि व्यवहारात सगळीकडेच, याच्यात आपण स्वतःला सांभाळू शकतो, मेंटेन करू शकतो. म्हणजे आपली समाधी आपण जागेवर ठेवू शकतो. चित्त स्थिर राहणं म्हणजे समाधी आहे. चित्त आणि विचार, कारण ते कनेक्टेड आहेत. मनाचं एक अंग विचार करणे, दुसरं अंग इमोशन, भावना. तर बुद्धी आणि भावना यांचं संतुलन असणं म्हणजे समाधी आहे. तर हे सगळं आपल्याला मेंटेन कशामुळे ठेवू शकतो आपण? जागृतीमुळे, सतीमुळे. केवळ दुसरीकडे ध्यान देऊन नाही. ध्यान, आपलं लक्ष, आपली जागृती, आपलं भान हे आपल्या जीवनातच पाहिजे. हे सोडून आपण नाही ना, मी इकडे विचलित होतो मग दुसरीकडे ध्यान देईल, दुसरीकडे लक्ष देईल आणि हे याचा विचार नाही करणार, तर मग नाही जमणार. आपण अडचणीत टाकतोय स्वतःला. आणि टेम्पररी शांततेचा लोभ नाही पाहिजे. दुःखमुक्तीच पाहिजे. दुःखमुक्तीमध्ये टेम्पररी शांतता, टेम्पररी टेम्पररी दुःखमुक्ती नाही. दुःखमुक्ती म्हणजे निब्बाण आहे, ते परमनंट आहे. ते निब्बाण वर खाली नाही होत. आज मिळालं आणि उद्या परत डिस्टर्ब झालं, नाही. सुख आज मिळतं, उद्या नाही मिळणार. शांतता आज राहील, नंतर नाही राहणार. तर जिथं ते कंपन असतं तिथं मग निब्बाण नाही. जिथं स्थैर्य आहे, स्थितप्रज्ञ. कोणीतरी काल प्रश्न टाकला होता, स्थितप्रज्ञ म्हणजे काय? कोणीतरी ते वाचला मी आणि नंतर ते वेळ नाही मिळाला त्याच्यावर हे करायला. तर जिथं चित्त आपलं हा, अमोल सोनवणेंनी विचारला होता. तर जिथं चित्त स्थिर राहतं म्हणजे समाधीमध्ये येतं, तर तिथं ती त्याची त्याची समज, त्याची प्रज्ञा जी आहे ती तिथे काय म्हणतात त्याला, संतुलित राहते. सम्यक सम्यक अवस्था आहे ती. त्यामुळे आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देणं हे म्हणजे सगळीकडेच लक्ष देणं आहे. हे सम्यक आजीविका बघा, सेंट्रललाच आले बरोबर. आजीविका सांभाळली तर तुम्ही योग्य सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न चांगले करू शकता. आजीविकाच अनियंत्रित आहे, सगळे डिस्टर्ब आहे, त्याचं काही भानच नाही, तर मग सगळीकडे सगळ्या शक्तीचा इकडे तिकडे निचरा होणार. एक दिल के तुकडे हजार हुए, कोई इधर गिरा कोई उधर गिरा. तसं सगळं पांगापांग झाली तर काय मग चांगलं व्यायाम, चांगले प्रयत्न करणार अगदी मनापासून नाही होणार ते. म्हणजे ही पूर्वतयारी आहे. पहिले अंग म्हणजे पूर्वतयारी आहे. परंतु ही सगळी पूर्वतयारीला तयारी होण्यासाठी खालीहून सुरुवात केली पाहिजे, भानावर येणे. समाधी हा उद्देश आहे. भानावर येण्याचा अभ्यास करावा लागतो म्हणजे सतीपठ्ठांचा. त्याच्यामुळे हे जे अंग आहे ते एक 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 त्याच्यामध्ये सुधारणा होते. आधी विजन येत जाते, दृष्टी येते, मग संकल्प बनतो, वाणी. आता हे क्रमानच घडतं असं नाही, ते सगळं, कारण हा क्रम नाही, हे एकात एक गुंतलेले अंग आहेत. जसे हात मेंदूला चिकटलेले आहेत, बरोबर आहे ना. आपल्या मनात आलं तर हात हलेल, मनात आलं आता मला नाही, हात नाही हलवायचे,
म्हणजे आपले हात कुठे चिकटलेले आहेत? आपल्या नर्वस सिस्टमला. तसं प्रत्येक गोष्ट ती एकच आहे. ती आपल्याला वेगळं वाटतं, हे हात वेगळे, पाय वेगळे, डोळे वेगळे, कान वेगळे आणि ब्रेन वेगळा, असं नाही. ते सगळं युनिट आहे. ते एक लाईफ म्हणजे एक युनिट आहे. त्याच्यामुळे ते सगळ्याचं भान आल्यानंतर मग ते सगळ्यावर थोडा थोडा परिणाम होत जातो. दृष्टी, संकल्प, वाणी, कर्मांत आणि टोटल आजीविका, लाईफस्टाईल, जीवनशैली. आता याचं भान आलं की मग आपला जो काही पुढचा समाधीसाठी चित्त चेतोविमुक्तीसाठी, चेतोविमुक्ती म्हणजे दुःखमुक्ती, चित्त विमुक्ती म्हणजे, कारण चित्त हाच प्रॉब्लेम आहे. चित्त जे चेतवतंय ते पेटवतंय ते का? लोभ आणि द्वेष. हे पाहिजे ते नको, हे असं पाहिजे तसं नको, इतकं पाहिजे तितकं नको, याच्यासारखं पाहिजे त्याच्यासारखं नको, सगळं 8 लोक स्वभाव. तर स्वतःला सांभाळून आपल्याला मग प्रयत्नाला लागता येईल. सम्यक व्यायाम ते आपण उद्या पाहू. धन्यवाद. जय भीम. बस झालं ना? पुष्कळ 7:45 होत आले. साधू साधू साधू. तर आपल्याला आजच्या सेशनमध्ये कमलवीरांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं सम्मा आजीव याबद्दल. सगळ्यात तर सर्व जे उपस्थित मेंबर्स आहेत त्यांना याबद्दल काय इन्साइट्स भेटले याबद्दल थोडं तुम्ही व्यक्त व्हा, असं मी सर्वांना विनंती करतो. काही नाही, काहींना तुमचं इंग्रजी समजणार नाही, मराठीत पण बोला. अं, तर मला काय काय सवय नाही इतकं म्हणजे काय, काय काय समजलं? इन्साइट म्हटलं मग तुम्हाला सर्वांना यामधनं काय समजलं, काय बोध काय प्राप्त झाला, हे ठीक. कृपया याबद्दल तुम्ही सांगा, आपलं मत मांडा. मला सवय नाही ऍक्च्युली लीड करायची, थोडं नाही फंबल होतोय. नाही, काय नाही, बरोबर चाललंय तुमचं. परंतु तुमची आता आजीविका सगळे इंग्लिश इंग्लिश प्रधान आहे ना, तिथं तुमची हा. लाईफस्टाईल. हो. ठीक आहे, ते चांगलंच आहे, तर काय प्रश्न नाही. साधू साधू साधू. हा. कमलवीरांना आज सम्यक आजीविके बद्दल आपण सगळ्यांनी ऐकलं आणि तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आवडेल की हे जे कल्याण मित्रता ही जी कम्युनिटी आहे आणि हा जो संध्याकाळचा आपण 7 ते 8चा धम्म अभ्यास सेशन ठेवलेलं आहे, याचं बीजच कल्याण मित्र कमलवीरांनी पेरलेलं आहे. कारण काही वर्षापूर्वी याच विषयावर कमलवीरांनी आम्हाला सांगितलं होतं, आम्ही काही मित्र चर्चा करत होतो. तर कमलवीर म्हटले की सम्यक आजीविका हे उत्पन्न कमवण्याचं साधन नाहीये, हे लाईफस्टाईल आहे. आणि हा ते हा शब्द हा हा शब्द बाबासाहेबांचा पण आहे. अच्छा, ओके, खूप सुंदर. तर माझं पूर्ण परसेप्शन चेंज झालं बघण्याचं. म्हणजे ही लाईफस्टाईल आहे, म्हणजे मला माझं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे मी जीवन जगतोय त्याच्या पाठीमागं काहीतरी संकल्प असला पाहिजे, काहीतरी भान असलं पाहिजे, ही जाणीव मला इमिजिएट क्रिएट झाली माझ्या मनामध्ये. आणि मग आता हा जो 7 ते 8चा जो वर्ग आहे याचं तुम्ही इम्पॅक्ट बघा कसं आहे. आपण आत्ताच धम्मश्रवण केला, तर मी कमलवीर माझे मित्र आहेत, मी त्यांना बोलू शकतो, आम्ही फोनवर तसेही चर्चा करतच असतो, पण या 7 ते 8 वेळेमध्ये हा लाईफस्टाईलचा एक प्रयत्न आहे. आणि याची जी शक्ती आहे, याची जी गोडी आहे, एकत्र येऊन धम्मश्रवण करणे हा लाईफस्टाईलचा भाग म्हणून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे वर्षावासाच्या निमित्ताने. तर मग आता हा मी एक प्रयत्न केला, पण मग आपण सकाळी कोणी प्रयत्नपूर्वक स्वतःच, आता आज आम्ही 5 वाजता उठलो, नॉर्मली मी 8-9 वाजता उठतो, पण आज आम्ही दोघं पण हजबंड वाईफ 5 वाजता उठलो, टेरेसवर गेलो, वॉकिंग मेडिटेशन केलं, खूप छान वाटलं. मग मी पायऱ्या उतरताना विचार केला, म्हटलं ठीक आहे ना, संध्याकाळी आपण धम्माभ्यास करतोय, पण सकाळी ही जी धम्मा अभ्यासाची ऊर्जा आहे ही प्रत्येक व्यक्ती इंडिव्हिज्युअली सकाळी तर जपू शकतो ना.
कारण आपण सकाळी पण परत एकत्र येणं शक्य नाहीये, पण जर भान निर्माण झालं तर आपण सकाळ पण आपली सेव्ह केली का नाही केली. म्हणजे सकाळी उठून आपण आपले जे काही अभ्यास आहे, धम्म स्टडी असेल, ध्यान साधना असेल, जो काही तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो तुम्ही करू शकता. तर इतकं पॉवरफुल हे इन्साइट आहे किंवा इतकी पॉवरफुल ही गोष्ट आहे जी कमलवीरांकडून खूप अगोदर मिळाली आणि आज परत एकदा आपल्याला या धम्मप्रवचनाच्या माध्यमातून मिळालेली आहे. तर आपण सर्वांनी मिळून कमलवीरांना साधुकार करूयात. साधू साधू साधू. तर साधू साधू सम्यक साधू. आजीविका म्हणजे धम्मजीवन. साधू साधू साधू. हा. आता सम्यक आम्हाला आम्हाला कसं आहे ना, आम्हाला बोट धरून कोणीतरी चालवते ते आहेत कमलवीर. कारण दृष्टी, संकल्प, कर्मांत, आजीविका हे सर्व गोष्टी अशा एकदम एखाद्या लहान मुलाला समजतील आणि वयोवृद्ध व्यक्तीला पण समजतील अशा सोप्या करून कमलवीर आपल्याला सांगतायत. आणि मला वाटतं की हे जे व्हिडिओज पण आहेत हे चॅनलवर आहेत, ज्यांना कोणाला तुम्हाला वाटतं की तो धम्म प्रॅक्टिस करतोय सिन्सिअरली, त्याला तुम्ही ते शेअर करा. कारण तो आता मीटिंग मध्ये तर नाही जॉईन होऊ शकत, पण ही सगळं जे आपण अनुभवलेलं आहे, शिकतोय, ते त्या व्यक्तीपर्यंत जाणार आहे. तर मला खूप आवडलं आजचं सेशन. थँक्यू. बोट बोट धरले पण बोट लवकर सोडायचं. बोट बोट ओढायचं नाही. नक्की नक्की. म्हणजे स्वावलंबी लवकर स्वावलंबी. स्वतःच प्रॅक्टिस करायची, स्वतः शोधायचं, स्वतःतला श्वास शोधा. ही काया आन करते, अपान करते, कायेत उतरा, कायानुसती वेदना चित. आपला विषय सतीपठ्ठांचा हा कंटिन्यू चालू राहणार आहे. सतीपठ्ठान ही जीवनशैली आहे, चांगली सॉलिड लाईफस्टाईल आहे, कारण त्याच्यात सगळं येत आहे. Correct. ओके, चला. साधू साधू साधू. अजून कोणी आपल्याला काय काय समजलं आहे याबद्दल सांगत असाल तर प्लीज. कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. नवीन जॉईन झालेत त्यांना चान्स द्या पहिल्यांदा बोलायला, म्हणजे आपण नंतर बोलू असं. जे नवीन आलेत ना तर त्यांना बोलू देत. चालेल. कोण जे नवीन आले आहेत त्यांनी स्वतःचा अनुभव शेअर करा. म्हणजे तुम्हाला कमलवीरांच्या मार्गदर्शनातनं काय असं गोष्ट म्हणजे चांगली वाटली, थॉट प्रोवोकिंग वाटली. किंवा चांगली नाही वाटली. हो. किंवा आजचं सेशन कसं म्हणजे झालं झालं. त्याबद्दल पण तुम्ही सांगू शकता. असं नाही की विषयाबद्दलच, की म्हणजे इथपर्यंत आपण कसे आलो किंवा कसं वाटलं आजचं सेशन ते देखील सांगू शकता आपण. ठीक आहे प्रियांका, तुमचा अनुभव शेअर करा आणि मग आपण क्वेश्चन आन्सर कडे वळूया. ठीक आहे. नाही येत का? अंतर्मुखता वाढल्यानंतर पण बोलण्याची इच्छा होत नाही बरं का. हो हो हो. हा, ते पहिल्या सेशनला सांगितलं होतं. हा. बरोबर. म्हणजे आणि आपल्याला काय करायचं बोलत नाही म्हणजे बोलता येत नाही असं नाही. असं नाही. हो. हा, येस. सेशन आता नॉर्मली आपण काय ठेवायचं की सेशन संपलं की उत्स्फूर्तपणे 1-2 व्यक्तींचेच अनुभव घ्यायचे घ्यायचे. हा. आणि त्यानंतर क्वेश्चन आन्सर कडे वळूयात, कारण की मग त्याच्यामध्ये आपल्याला निवांत बोलता येतं. ठीक आहे. हम्म. तर आता प्रियंका तुमचा शेअर करा, थोडक्यात शेअर करा. चालेल चालेल. नमोबुद्धाय, जय भीम सर्वांना. आज कमलवीर सरांनी आपल्याला जो आजचा आर्य अष्टांगिक मार्ग त्याच्यामधील एक भाग आपल्याला शिकवलेला आहे आणि तो आहे सम्यक आजीविका. म्हणजे आपले जे पहिले 5 अंग आहेत, 4 अंग आहेत ते झाले आणि हा आजचा 5वा अंग. तर सम्यक आजीविका म्हणजे सम्यक आजीव, पाली भाषेमध्ये त्याला म्हणतात. मग हे म्हणजे काय, तर बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की लाईफस्टाईल म्हणजे आपली जी लाईफस्टाईल आहे ती कशी पाहिजे, तर ती एका शब्दामध्ये विस्तृतपणे मांडलेली आहे तथागतांनी. की आणि ती जगत असताना आपण काय केलं पाहिजे, तर या आर्य अष्टांगिक मार्गाचा म्हणजे अवलंब केला पाहिजे. आणि असं नाहीये की आपल्याला सिक्वेन्सनेच तो अभ्यास करायचा, की म्हणजे माझी वाणी व्यवस्थित झाली किंवा माझा संकल्प निश्चित झाला
त्याच्यानंतरच हा 5व्या अंगापर्यंत मी पोहोचलो असं नाहीये. तर ते एक म्हणजे एकमेकांवरती डिपेंडेड आहेत ते. तर हे पण छान वाटलं मला, की सम्यक आजीविका जी आहे ती म्हणजे उपजीविका नाहीये. हे मेन पॉइंट आहे. की बाबा आपल्याला असं नाही, वाटतं की उपजीविका सम्यक नाही असं नाही. उपजीविका ही हा आजीविकेचा एक भाग आहे. भाग आहे. हां. हा. नाही म्हणजे आपल्याला आधी काय वाटायचं, की सम्यक आजीविका हा. म्हणजे उपजीविकाच आहे, की हां, बाबा आम्ही व्यवस्थित जगतोय, आलोय जन्माला, आम्ही जगलोय व्यवस्थित आणि आम्ही गेलो. परंतु ते जगत असताना आपण कसं जगतोय? जसं की 24 हॉवर्सचं तुम्ही जे सांगितलं, की बाबा आपण जीवन जगत असताना 8-8-8 असं ते सेशन असतं आपलं. म्हणजे मी बाबा 7 ते 8 तास झोपतोय, 8 तास मी काम करते. मग राहिलेल्या 8 तासाचं मी काय करतोय? बरोबर आहे. तर त्याचं भान असणं गरजेचं आहे आणि ते आता आपल्यामध्ये येतच चाललेलं आहे, की म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सतीचं भान येतं, त्यावेळेस मग हे जागृती आपल्यामध्ये जागृती जी आहे ती आपल्यामध्ये निर्माण होत असते. एक ज्यांचं मिनिट. माईक चालू आहे त्यांनी प्लीज म्यूट करा. राधेश्याम शाहू म्यूट करा, तुमचं माईक म्यूट करा. हं. तर ते आजच्या सेशनमध्ये समजलं, की उपजीविका हा त्याचा एक भाग आहे. आपण ते सर्वस्व म्हणूनच बघायचो. पण तो फक्त एक भाग आहे. ते आज आजच्या सेशनमध्ये समजलं, की सम्यक आजीविका म्हणजे काय? आणि त्याचबरोबर सरांनी महामंगल सूक्तामधील एक सूक्ताचा देखील अर्थ आपल्याला इथे सांगितला, की म्हणजे उत्तम मंगल कार्य कोणतं? आज उपवासाचा दिन आहे आणि त्याच्यामध्ये ते एक म्हणजे पॉइंट आला, तर छान वाटलं, की म्हणजे आपण जगत असताना म्हणजे अ, कसं जगलं पाहिजे हे एकेका वाक्यामध्ये, एकेका शब्दामध्ये म्हणजे आलेलं असतं. आणि आपले जे कमलवीर सर आहेत, ते म्हणजे नाही का म्हणजे गाथांचा देखील अर्थ जो आहे, तो आपल्या या प्रवचनामध्ये येत असतो. म्हणजे मी बघत आले 15 दिवस झालं, की रोज एक तरी शब्द असतोच तो गाथांमधला आणि त्याचं एक्सप्लेनेशन ते छान देत असतात. त्याचबरोबर उपादानचं पण त्यांनी म्हणजे महत्त्व काय आहे ते देखील सांगितलं आजच्या सेशनमध्ये. आणि हे जे सांगितलं ना, की पूर्वीपेक्षा आता आपण जास्त भानावर येणं गरजेचं आहे, की म्हणजे आजच्या आमच्या तरुण पिढीसाठी हा पॉइंट महत्त्वाचा आहे, की म्हणजे आज आम्ही बोलता-बोलता सहज बोलतो, की बाबा तुम्ही भानावर या, तुम्ही हे नका करू. म्हणजे आपले पालकसुद्धा म्हणजे आम्ही आता स्क्रोलिंगमध्ये खूप बिझी असतो सर्वजण. हा. तर त्याच्यासाठी म्हणजे हे एक छान उदाहरण झालं समजवण्यासाठी, की म्हणजे आपण आता पूर्वीपेक्षा आधी म्हणजे आधी कसं आधी म्हणजे बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेब इकडे-तिकडे वळले नाहीत, कारण की त्यांना दुसरं काही साधनच नव्हतं ना त्यावेळेस वळायला. आता आमच्यासाठी इतकं म्हणजे काय आलंय, की आमचं लक्ष सगळं तिकडच असतं. इकडे म्हणजे कुठे पाहिजे मेन सती कुठे हवी, तिकडे नसतेच. त्याच्यामुळे तो एक मुद्दा म्हणजे खूप महत्त्वाचा आहे तो. म्हणजे आजच्या सेशनमधून हा एक जरी पॉइंट घेतला ना, तरी आजचं सेशन सार्थक ठरेल, असं मला वाटतं. वाटतं जास्त काही न बोलता येईल. बाबासाहेब इकडे तिकडे गेले नाही, कारण त्यांचं ध्येय जे होतं हां, ना ते ते एकच कारण होतं. डिस्ट्रॅक्शन त्याच्यामुळे इकडे तिकडे जायला हेच नाही. हां, संकल्प, डिस्ट्रॅक्शन जे आहे विजन हां, आणि संकल्प. की म्हणजे आपण जो संकल्प केलाय त्याच्याशीच आपण व्यवस्थित राहायचं हेच आहे आणि हे जे वाक्य आहे ते बाबासाहेबांचं आहे. की म्हणजे लाईफस्टाईल, सम्यक आजीविका. तर ते एक सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे, की बाबासाहेबांनी आपल्याला हे वाक्य दिले, तर ते आपल्या जवळ पाहिजेल. रोजच्या जगण्यामध्ये त्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे, असं मला वाटतं. चालेल. छान झालं आजचं सेशन आणि त्याचबरोबर आज कपिल दादांनी आजचं सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतली. त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक करते. धन्यवाद. साधू साधू साधू. थँक्यू प्रियंका ताई आपल्या या अनुभव शेअर करण्याबद्दल. तर आजच्या अमूल्य धम्मदेशनासाठी मनःपूर्वक कृतज्ञता. आजच्या ऐकलेल्या धम्मावर चिंतन करूया आणि त्यातील शिकवण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. हा. आता आपण क्वेश्चन आन्सर्स कडे वळूया.